जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन गटाचे समर्थक एकमेकांना भिडले। जिल्हा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक ब्राह्मण सभेमध्ये आयोजित करण्यात आली होती। जामनेरमध्ये उद्या मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे। त्या कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ खडसेंचं नाव खाली लिहिलं गेलं होतं। त्यावरून चिडलेल्या खडसे समर्थकांनी गोंधळ घातला। यावर महाजन समर्थकही आक्रमक झाले। या बैठकीत गिरीश महाजन समर्थकांची संख्या तशी कमीच होती, तर खडसे समर्थकांनी गोंधळ घालत ही बैठक उधळून लावली। एकंदरीतच एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांमधला वाद टोकाला गेल्याचं यातनं पुन्हा एकदा दिसून आलं। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा मुहूर्त साधून खडसे समर्थकांनी गिरीश महाजन यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा यानंतर रंगली। या गोंधळामुळे भाजपमधील बेशिस्तीचं दर्शन मात्र घडलं। कार्यकर्ता आग्रह होता की एवढं खाली नाव कसं आलं? सरकारचे नियम आणि नियमानुसारच ते नाव खाली आहे। कोणाचा काही हेतू त्यात वाईट होता असं नाही। त्याच्यामुळे कार्यकर्ते नाराज, पण ते काही जाणीवपूर्वक केलेलं नाही। त्याच्यामध्ये शासनाच्या निकषाप्रमाणे आणि नियमाप्रमाणेच झाले। कार्यकर्त्यांना वाटलं की नाथा उतरा वरती पाहिजे होतं, पण तो प्रोटोकॉल असा आहे, शासकीय प्रोटोकॉल असा आहे की त्याच्यामुळे ते नाव वरती घेता येत नाही। याच्यावर जिल्हाध्यक्ष पण उद्या पण काल जिल्हाध्यक्ष बोलले होते, आजही बोलले, मी पण बोललो होतो, पण ते म्हणे तसं करता येत नाही। जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे सीएम साहेबांचा कार्यक्रम आहे, 8-10 मंत्री आहेत, त्यामुळे असं नाव वरती घेता येत नाही। त्यामुळे कार्यकर्ते त्याच्या मतदारसंघातले तालुक्यातले कार्यकर्ते नाराज झाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।